शीतल, माझं शर्ट कुठे आहे? परागने मोठ्याने हाक मारत विचारले. अरे तू पण ना, हे काय इथेच तर आहे बेडवर. शीतल खोलीत येत म्हणाली. शर्ट तर फक्त बहाणा होता. तू इकडे ये ना, संपूर्ण दिवस काम करत असतेस. शीतलला आपल्या मिठीत ओढत पराग खट्याळपणे म्हणाला. सोड ना, काय करतोस? खूप कामं आहेत मला. लटक्या रागात शीतल म्हणाली. तितक्यात अगं बहिणी, सॉरी चालू दे तुमचं, मी जाते. दरवाजा उघडा असल्यामुळे सावनी सरळ आत आली. तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले. अगं नाही, असे काहीच नाही. काही काम होते का सावनी? शीतलने आपल्या नंदेला विचारले. वहिनी, नवीन कामवाली आली आहे, आई बोलावते तुला, सावनीने सांगितले. शीतल या घरची सून नाही तर या घराचा आत्मा आहे. ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत संपूर्ण घराशी एकरूप झाली. शीतल आणि परागच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली. शीतलच्या सासू सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. सावनीलाही ती नणंद मानता छोट्या बहिणीप्रमाणे वागवते. लग्नानंतर काहीच दिवसांनी शीतलच्या सासूबाईंना पॅरालिसिसचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर अधू झाले. मात्र शीतलने केलेल्या सेवेमुळे 6 महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली. ती अगदी मुलीप्रमाणे सासूची सेवा करत होती. सासूबाईही तिला आपली मुलगीच मानायच्या. सासऱ्यांनाही मधुमेह होता. शीतल त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली असा एकही दिवस नव्हता. शीतल या घराशी एकरूप झाली होती. आई, उद्या शाळेत विज्ञानाचा प्रोजेक्ट द्यायचा आहे. टीचरनी सांगितले की उद्या सर्वांना प्रोजेक्ट पूर्ण करून द्यावाच लागेल. विकीने सांगितले. अरे बापरे, पुन्हा प्रोजेक्ट? शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना हेच समजत नाही. कधी हा प्रोजेक्ट तर कधी तो. शीतल वैतागली होती. तितक्यात शीतल, तुझा फोन आलाय, सासूने आवाज दिला. आले आई, शीतल म्हणाली. बाळा, तू कपडे बदल, मी लगेच येते, शीतलने विकीला गाल थोपटत सांगितले. हॅलो शीतल, मी नेहा. पुढच्या आठवड्यात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटणार आहोत. तू येशील ना? खूप मजा येईल. आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ. किती मजा केली होती आपण. तू यायला नकार देऊ नकोस, नेहमीप्रमाणे, नेहाने सांगितले. एकत्र भेटायचे माझ्यासाठी शक्य नाही नेहा, घरात खूप कामं आहेत. वेळ असतोच कुठे, शीतल म्हणाली. शीतल, तू खरंच बदलली आहेस. तुझ्याकडे कधीच वेळ नसतो. कुठे गेली आमची ती रॉकस्टार? आम्ही ठरवले होते की बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच जुने गाणे पुन्हा ऐकायचे. टीना अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही. चल, यायचा प्रयत्न कर, असे म्हणत नेहाने फोन ठेवला. सर्वांनी एकत्र भेटायचे ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली. रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वतःच्या खोलीत आली. कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले. अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बमकडे गेली. आई, झोप येते, चल ना गं, तिची ओढणी पकडत विकी म्हणाला. शीतलने अल्बम बाजूला ठेवला आणि विकीला झोपवू लागली. तो झोपल्यावर ती परत अल्बम पाहू लागली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची. कितीतरी मुलांना ती आवडायची, पण तिने कधीच कुणाला भाव दिला नाही. संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती. त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिला आणि ती रॉकस्टार झाली. महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असो, ती नेहमीच प्रथम क्रमांक पटकवायची. ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली. शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती. हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल यह प्यार के पल, चला मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी. त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण मनापासून जगत होती. काय झाले, आज झोपायचे नाही का? घड्याळाकडे बघ, रात्रीचे 11 वाजलेत, पराग म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणातून अचानक बाहेर आली. हो, शीतलने सांगितले आणि कपडे बदलायला गेली. दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला. विकीला आंघोळ घालून शाळेत पाठवले. कामवाली यायची वेळ झाली होती. तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली. सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. घड्याळात बघितले तर 10 वाजले होते.
पराग 11 वाजता कामाला जाईल, त्याचा डबा बनवणे बाकी होते. सकाळच्या वेळेस शीतलला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळत नसे. 11 वाजले, बहुतेक आजही कामवाली येणार नाही असा विचार करत शीतलने डबा तयार केला. काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली. काल रात्री तिने तो अल्बम टेबलवर तसाच ठेवला होता. तिने तो उघडला. त्यानंतर स्वतःला आरशात बघितले. कुठे गेली ती शीतल? स्वतःला आरशात बघत शीतल विचार करू लागली. पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांनी शीतलचे लग्न करायचे ठरवले. त्यातच परागचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला. या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली हे शीतलला कळलेच नाही. तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात. तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होती हेही तिला आठवत नव्हते. या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की तिने गुणगुणणेही सोडून दिले होते. शीतल, परागने आवाज दिला. ती धावतच खाली गेली. शीतल, ऑफिसला जायची वेळ झाली आहे, माझा डबा कुठे आहे? परागने विचारले. ती स्वयंपाकघरात गेली आणि डबा आणून परागच्या हातात दिला. वहिनी, आज मी सिनेमा बघायला जाणार आहे, कदाचित यायला उशीर होईल, तू सर्व बघून घेशील ना? सावनीने शीतलच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले. हो, पण खूप उशीर करू नकोस, शीतल म्हणाली. हो बहिणी, असे म्हणत तिने शीतलचे गाल प्रेमाने ओढले. शीतलने स्मितहास्य केले आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली. पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते. शीतल बाळा, बघ दूध उतू जाते, सासूबाईंनी सांगितले. हो आई, शीतल म्हणाली. विकी शाळेतून आला, तो नाराज होता. शीतलने विचारताच रडू लागला. आई, काल मी तुला विज्ञानाचा प्रोजेक्ट बनवून द्यायला सांगितले होते, तू बनवून दिला नाहीस, टीचर मला ओरडले. शीतलला आठवले की विकीने तिला सांगितले होते, पण तीच विसरून गेली. विकी खूपच उदास झाला होता. रात्रीचे 8 वाजले होते. पराग यायची वेळ झाली होती. शीतलने जेवण वाढायला घेतले. तितक्यात पराग आला. चला, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे, शीतलने परागला सांगितले. तितक्यात सावनीही आली. इतका उशीर का झाला सावनी? सासूबाईने विचारले. ते म्हणजे काम होते माझे, वहिनीला मी सांगून गेले होते, सावनीने सांगितले. शीतल, तू सांगितले नाहीस? सासूबाईंनी विचारले. मी विसरले, शीतल म्हणाली. शीतल, तू जरा जास्तच विसरबोडी झाली आहेस. आज तू मला रिकामा डबा दिलास, परागने सांगितले. बाबा, माझा प्रोजेक्ट बनवून द्यायलाही आई विसरली, टीचर ओरडले मला, विकीने तोंड वेडेवाकडे करत सांगितले. शीतलच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती रडू लागली. तिचे रडणे सर्वांसाठी अनपेक्षित होते. अरे पराग, चुकून झाले असेल. आणि विकी, तू खेळण्यात गुंग झाला असशील. पुन्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला? शीतलच्या सासूबाई म्हणाल्या. नाही आई, कुणाचीच काही चूक नाही, चूक माझीच आहे. कदाचित मीच एक चांगली सून, चांगली आई नाही. मी प्रयत्न करते, पण मला जमत नाही, मला माफ करा. माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही, हुंदके देत शीतल म्हणाली. नाही शीतल, तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस, सासूबाई म्हणाल्या. पण काही केल्या शीतलचे रडणे थांबत नव्हते. पराग, शीतलला तुमच्या खोलीत घेऊन जा, शीतलच्या सासऱ्यांनी सांगितले. शीतलला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले. कुणाला शीतलबद्दल काहीच तक्रार नव्हती. अचानक शीतलला काय झाले हाच प्रश्न सर्वांना सतावत होता. 3 दिवसानंतर शीतलचा वाढदिवस होता. सर्वजण एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले की शीतलला नेमके काय झाले असावे. त्यानंतर सर्वांनी ठरवले की तिचा हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील असा साजरा करायचा. सावनी, काय करतेस तू? शीतलने विचारले. वहिनी, तू फक्त डोळे उघडू नकोस. सावनीने तिच्या हाताने शीतलचे डोळे बंद केले होते. डोळे उघडताच शीतलने पाहिले की तिच्या आवडीच्या पिवळ्या गुलाबी फुलांनी घर सजवले होते. समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता. सर्व शीतलकडे बघत होते. शीतल बाळा, हे तुझ्यासाठी, तिच्या सासऱ्यांनी पलंगाकडे बघत सांगितले. तिथे एक मोठा खोका होता. आई, बघ तर खरं काय आहे त्या खोक्यात, विकी आनंदाने म्हणाला. शीतलने तो खोका उघडला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिच्यासाठी नवीन गिटार होती. शीतल, जेव्हापासून तू या घरात आलीस सर्व घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीस. पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो. तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस, पण त्या जुन्या शीतलला विसरलीस. घर, संसार, जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा. पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की तू काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवावा. आजपासून आम्हाला आमची जुनी शीतल परत हवी आहे, जिच्या गाण्यांनी या घराला नवी ऊर्जा मिळायची. तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू. शीतलच्या सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले. सुनबाई,
आजपासून विक्कीला बसस्थानकापर्यंत सोडून द्यायची जबाबदारी माझी. येताना मी किराणा सामानही घेऊन येत जाईन. याच निमित्ताने माझं थोडे चालणेही होईल, शीतलच्या सासऱ्यांनी सांगितले. वहिनी, आजपासून मी दररोज 1 तास विकीला शिकवत जाईल, सावनी म्हणाली. आणि हो सुनबाई, स्वयंपाकघरातील छोटी मोठी कामं मी करेन. तू मला नुसतेच बसवून ठेवतेस. बसून बसून तर मी उगाचच आजारी पडेन, शीतलच्या सासूबाईंनी स्मित हास्य करत सांगितले. आजपासून घरातल्या सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिलं भरण्याचे काम माझे असेल. चल आता रडणे बंद कर. 2 दिवसानंतर महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना. तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का. आणि हो, तिथे आमच्या रॉकस्टार शीतलला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना. तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा. आता आपल्यासमोर येत आहे आपली रॉकस्टार शीतल. पराग हळूच तिला डोळा मारत म्हणाला. शीतलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आता शीतल गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एक सुरात गात होते. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो. तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.